हॅलो हाय सर्वांना नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असायलाच हवेत. लवकर उठणे नाही का, आता माझं ते डेली रुटीनचा एक भाग झालेला आहे. लवकर उठलं की कामं पण लवकर आटपतात म्हणून नाही का, आता मी सवयच लावून घेतलेली आहे की लवकर उठायचं आणि आपलं कामं आटपायची पटापट. देवपूजा वगैरे आटपायची. देवपूजा वगैरे केली तर लवकर होते, नाहीतर मग ती तशीच राहून जाते. म्हणून नाही का, आता मला असं वाटतं की लवकर उठावं रोज. बघू शकतात बाहेर किती अंधार आहे. माझी उंबरठा पूजा वगैरे झालेली आहे. आज उंबरठ्याला लेपन केलेलं नाही आहे आणि रांगोळी काय घातलेली नाही आहे. फक्त रेडी रांगोळी पॅचेस होते ना, लक्ष्मी पावलं ती ठेवलेले आहेत आणि दिवा वगैरे सर्व लावलेला आहे. उंबरठ्याला दिवा लावलेला आहे, धूप लावलेला आहे, कापूर जाळलेला आहे आणि तुळशीला पण पाणी वगैरे सर्व घालून झालेलं आहे. दिवा वगैरे लावून, अगरबत्ती वगैरे लावून इथं आतमध्ये पण दिवा वगैरे सर्व झालेला आहे. आता नाही का, मला गुरुचरित्राचं पुस्तक वाचायचं आहे, त्याच्यासाठी मी आलेली आहे. केस धुतलेत तर ते केस ओले होते, त्याच्यामुळे नाही का त्याला वरच बांधून ठेवलेले आहेत. आणि मग गुरुचरित्राचं पुस्तक वाचत आहे. आज 9 ते 10 ते नाही का 21 अध्याय होते, म्हणजे टोटली 12 अध्याय होते वाचायचे. तरी पण मी 6 वाजले होते मला बसायला वाचायला. वाचून घेतलेत. मला 7:30 वाजले झाले होते. 7:30 पावणे 8पर्यंत गेला होता टायमिंग. म्हणजे जवळजवळ पावणे 2 तास लागले होते मला हे पारायण पूर्ण करायला आजचं. काही वाटत नाही, कारण की पहिलं डोळ्याखालून गेलं असल्यामुळे नाही का, आता शब्द उच्चार व्यवस्थित येतात आणि चांगले येतात, त्याच्यामुळे काही चुकत नाही. आणि खरं सांगते, माझ्या मनापासून सांगते तुम्हाला की नाही का, मी लवकर उठून देवपूजा वगैरे करते ना, कोणाची म्हणजे मुलांची माझी मध्ये मध्ये चावचिव चिवचिव नसते, त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं, शांत वाटतं एकदम. मला एक शांततेत एकांतेत पूजा केलेलंच आवडतं कधी पण. असं म्हणजे चिवचिव चावचाव असले की मग ते होत नाही. मग असं वाटतं की हे करावं का ते करावं, ते करावं का हे करावं, म्हणजे आपलीच घाई गडबड उडते. म्हणून नाही का, मीच ठरवलेलं आहे की आतापासून लवकर उठायचं. आणि छान वाटतं फ्रेश. 1-2-3 दिवस तर त्रास होतो, नंतर काही होत नाही. मग आपण सवय लागली की माणूस उठतं पटापट, त्या टायमाला बरोबर जाग येते. आणि माझी सुरुवात नाही का स्वामीच्या तारक मंत्रानेच होते. उठलं की आधी मोबाईलला तारक मंत्र लावून देते, ऐकत ऐकतच मग कामं करते वगैरे. मग सर्व कामं करूच तर का 25 मिनटात नाही का तारक मंत्र होऊन जातो. आणि मग नंतर मग आंघोळीला गेलं की मग बंद होत करते. आणि परत माझी रात्र पण नाही का झोपताना पण मी तारक मंत्र लावून दिले की माझे डोळे आपोआप मिटतात. नाही तर तारक मंत्र नाही ऐकलं की माझ्या झोपसुद्धा लागत नाही. म्हणजे तो माझा डेली रुटीनचा भाग झालेला आहे, म्हणजे माझ्या जीवनावश्यक झालेला आहे की तारक मंत्र ऐकल्याशिवाय झोप पण येत नाही आणि उठल्यावर पण तारक मंत्र लागतो, असा प्रकार झालेला आहे. इथे नाही का आम्ही काळा चहा बनवायला ठेवलेला आहे चिवच्या पप्पाला नाही का काळा चहा आणि लिंबू देते मी पिळून. आज पहिल्यांदाच चिवचे पप्पा व्हिडिओमध्ये आलेले आहेत, ते पण थोड्याच टायमासाठी आलेले आहेत, तुम्हाला दिसतील. म्हणजे व्हिडिओ चालू होता आणि त्यांना माहिती नाही ते आलेत, नाहीतर एरवी ते व्हिडिओ चालू असले की येत नाहीत ते समोर. त्यांना नाही का पोटाचा आजार असल्यामुळे ते आधी थोडंसं कोमट पाण्यातनं लिंबू मीठ वगैरे घेतात, लिंबू वगैरे पिऊन घेतात कोमट पाण्यातून. नंतर मग काळा चहा वगैरे घेतात. तर मी चहा बनवत होते, त्यांना विचारत होते की नाही का लिंबू टाकू द्या का, काळा चहा बनवू का. मी चहा बनवत होते. मला काळा चहा पिला जात नाही एवढा माझ्याच्याने, तर मी नाही का त्यांना काळा चहा काढून ठेवला आधी 1 कपभर साईडला. नंतर त्याच्यामध्ये चायपत्ती वगैरे टाकलेली आहे आणि जास्त म्हणजे एक्स्ट्राची चायपत्ती वगैरे टाकलेली आहे, त्याच्यामुळे नाही का दूध वगैरे दूध मावतं. नाही तर थोडंसं काळा चहासाठी आपण थोडी चायपत्ती टाकतो, त्याच्यामुळे नाही का ती टेस्ट लागत नाही दूध टाकल्यावर चहा ते. आणि आता रोज सकाळी लवकर पहाटे उठल्यामुळं नाही का मग पोथी वाचायला पोथीला नाही का पारायण करण्यासाठी साडी घालत आहे रोज. कशी वाटते रोज साडी घालून पूजा वगैरे करते असं. म्हणजे मला आजूबाजूच्या बायका पण विचारतात आज लवकर उठली, आज साडी घातली म्हणून नाही का, नाहीतर मी ड्रेसवरच असते. पण परत पुन्हा नाही का कामं वगैरे झाली की म्हणजे कपडे वगैरे धुवून ओलं झाले की परत ड्रेस घालते मी. पण सध्या पारायण करताना वाचताना नाही का मी साडी घालूनच वाचते, देवपूजा करते. केस पण ओले होते तरी पण मी विसरली आहेत ती साधी विंचरून नाही का वर अडकवून दिलेली आहेत. हे बघा चिवचे पप्पा आलेले आहेत, ते विचारतात नाही का पाणी गरम करायला ठेवले का, म्हणजे प्यायला कोमट पाणी, थोडंसं कोमट कर, जास्त गरम करू नको म्हणून सांगत होते ते मला. मी म्हटलं तेवढं पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे त्यांना अर्धा तांब्या तरी पाणी लागतं कमीत कमी. कोमट पाण्यात लिंबू पिळून पितात ते, त्यांना पोटाचा आजार असल्यामुळं
पितात ते, म्हणजे ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांना, म्हणूनच त्यांना मी नाही का दुधाचा चहा देत नाही, काळा चहा देते लिंबू टाकून. आता तर ते नाही का लिंबू कट करत होते म्हणजे पिळण्यासाठी. माझ्याकडे लेमन ज्यूस होतं काढलेलं बाटलीत, 1 लिटरची बाटली आहे ती भरलेली फ्रीजरमध्ये आहे. तो बर्फ होऊन बसलेला आहे. आणि दुसऱ्या बाटलीत नाही का थोडंसं होतं ते, एक अर्धा ग्लास असेल होतं, पण ती बाटलीच मुलांनी कुठे टाकली आहे तीच भेटत नव्हती. त्याच्यामुळे त्यांना म्हणलं नाही का तुम्ही लिंबू कट करून घ्या. आणि आमच्याकडे लिंबू पण भरपूर होते, एक 40-50 लिंबू असतील तेवढे होते, चांगले मोठे मोठे आहेत. आई आणि अण्णांनी येताना नाही का आता आणली होती गावावरून. तर इथं मी मुलांना नाही का खाऊ बनवत आहे. तुम्ही बघू शकतात कढाईमध्ये मखाने टाकलेले आहेत 10-12, आणि त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे. आणि हे ताजं तूप आहे ते तुम्हाला दाखवते आहे. काल परवा दिवशी केलेलं आहे ताजं तूप. आणि एक पहिलंचं तूप आहे ते रोज वापरायचं आहे. आणि ताजं तूप ठेवलेलं आहे तसंच. ताजं तूप पण खूप रवाळ रवाळ झालेलं आहे, त्याचं टेक्स्चर खूप छान आहे. सकाळी मुलांना उठलं की अर्धं काहीतरी खायला देते आधी मी, म्हणजे एक छोटंसं फळ काहीतरी देते, अगदी अर्धी केळी तरी देते. त्या अख्खी खात नाहीत तरी पण अर्धी तरी देते. इथे थोडेसे 4-5 काजू घेतलेत, 4-5 बदाम घेतलेत, आणि नाही का खजूर घेतलेत, ओले पेंड खजूर असतात ना ते खजूर घेतलेत 4, आणि थोडेसे मखाने घेतलेत. आणि त्यांना एकत्र करून नाही का थोडंसं वाटणार आहे मिक्सरमध्ये भरडून. ते गरम दुधामध्ये भिजवलं ना की छान ते फुगतं, म्हणजे छान अशी पेस्ट तयार होते. असं म्हणजे आपली पेज वगैरे असते ना त्या प्रकारे ती तयार होते. अशी स्मूदी तयार होते ती, ड्रायफ्रूटची स्मूदी म्हणू शकतो आपण याला. स्मूदी तयार होते आणि मग ती मुलं आवडीने खातात माझी. कोणतीही गोष्ट मनापासून केली ना माझ्या मुलांना खूप आवडतात, कोणतीही गोष्ट खातात. चला, जे आपल्याला भेटलं नाही ते आपल्या मुलांना भेटतं यातच आनंद मानते मी. हे नाही का मुलांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं, म्हणजे इम्युनिटी बूस्ट होते याच्याने. त्याच्यामुळे नाही का बघा तुम्ही डॉक्टर सांगतात तुम्ही सकाळ सकाळी नाही का लहान मुलांना अगदी चांगलं द्या, हेल्दी खायला द्या. हेल्दी खायला म्हणजे काय असतं, हेच असतं हेल्दी खाणं म्हणजे. इथं माझी नाही का ड्रायफ्रूटची पेस्ट बनवून झालेली आहे, म्हणजे वाटून झालेलं आहे मिक्सरला. तर आता त्या मी एका वाटीमध्ये बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये गरम केलेलं दूध टाकणार आहे आणि छान असं चमच्याने खलून घेणार आहे, फिरवून घेणार आहे, म्हणजे एकजीव करून घेणार आहे. त्याच्यामुळे काय ते छान स्मूदी तयार होते. जशी आपली पेज तयार असते ना, म्हणजे तांदळाची पेज होते ना तसं ठेवायचं. जास्त अगदी पातळ पण करायचं नाही आणि घट्ट पण करायचं नाही, त्या साईड टाईपमध्ये ठेवायचं. हे पण खूप छान लागतं. आपण जे मखाने ते तुपामध्ये भाजून घेतो ना खरपूस असे, तेल तूप शोषून घेतो ना मखाने, त्याचा खूप अगदी वाटल्यानंतर छान असा सुवास येतो, एकदम छान, म्हणजे खूप छान सुवास येतो, तुम्हाला सांगू शकत नाही मी. आणि ही फ्रूटची नाही का ड्रायफ्रूटची स्मूदी बनवताना त्याच्यामध्ये नाही का साखरेचा वापर करायचा नाही आपण. नॅचरल साखरे म्हणजे नॅचरल गोडवा आपण त्यात टाकणार आहोत. जे खजुरामार्फत येणार आहेत आपले जे ओले खजूर असतात ना, म्हणजे पेंड खजूर वगैरे किंवा ओले खजूर भेटतात ना, त्याच्यातर्फे आपण त्यातमध्ये गोडवा मिक्स करायचा आहे. वरून साखर वगैरे टाकायची नाही आहे, कारण की लहान मुलांना साखर चांगली नसते. त्याच्यामुळे नाही का साखरेचा अजिबात वापर करायचा नाही. कधी तरच आपण नाही का दूध खीर वगैरे काही असं बनवलं ना घरात गोडाधोडाचं, तर त्यातूनच मुलांना साखर गेली जाते. नाहीतर मी अशी वरून कधीच साखर टाकत नाही. मी खजुराचा आणि गुळाचाच वापर करते जास्त करून. लहान मुलांना ही ड्रायफ्रूटची स्मूदी खाऊ घातलं की हे चांगलं असतं, कारण की जे प्रोटीनमध्ये मिनरल विटॅमिन्स असतात ना, तेच विटॅमिन मिनरल्स नाही का ह्या ड्रायफ्रूट स्मूदीमध्ये सुद्धा असतात. त्याच्यामुळे हे हेल्दी पण असतं आणि बाळांच्या म्हणजे मुलांच्या तब्येतीसाठी पण चांगलं असतं. हे मुलांना खाऊ घालून नाही का थोडंसं मी स्वयंपाक करते, कारण की चिवच्या पप्पाला नाही का डब्बा द्यायचा आहे भाकरी भाजीचा. तर मी भाकरी भाजी बनवते, म्हणजे बघा लवकर उठल्यामुळे किती कामं पण माझी पटापट होतात आहे. अगदी 10:30च्या दरम्यान नाही का म्हणजे स्वयंपाकसुद्धा झाला होता, नाही तर एरवी माझे 12-1-2 वाजतात स्वयंपाकालासुद्धा. तर लवकर उठण्याचे माझे हे फायदे आहेत, बेनिफिट्स आहेत म्हणू शकतो तो आपण. तर इथं मी भाकरी करून घेते आणि भाजी नाही का मी केलेली आहे, म्हणतात ना खोबरं, हिरवी मिरची आहे, त्याच्यात थोड्याशा हिरव्या मिरच्या आहेत, खोबरं आहे, आलं आहे, लसूण आहे आणि कोथिंबीर आहे. या सगळ्यांचं मिश्रण आहे आणि कांदा टमॅटो कट करून नाही का त्याला फोडणी दिलेली आहे खोबऱ्याची वगैरे. तर त्याच्यामध्ये काळा मसाला वापरलेला आहे, गरम मसाला वापरलेला आहे. आणि ही भाजी बनवली आहे, जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही आहे, लपलपीत आहे.
हीच भाजी देणार आहे मी डब्याला. ते जे माझ्याकडे डबा आहे ना, आणि इथं चिव चाललेलं होतं चिवचं की मला आत घे म्हणून, तर तिला आत घेतलेलं आहे उचलून. ती काय करते माहिती का, येते देवाऱ्यापुढे बसते आणि नाही का दिवा फुकते आणि हॅपी बर्थडे टू यू म्हणते. म्हणून तिला म्हणत होते की तसं करू नको, स्वामी तुला मारतील, हे काय बड्डेचं नाही आहे, हे दिवा आहे देवाचा. आपण बड्डेला नाही का कॅन्डल हे करतो. तर हे ती मोबाईलमध्ये बघून बरं का, नाही तर यांच्या बड्डेला मी कधीच कॅन्डल लावलेली नाही आहे. 2 बड्डे झाले ना, पण दोन्ही बड्डेला मी कॅन्डलचा वापर केलेला नाही आहे. ती मोबाईलमध्ये ते व्हिडिओ असतात ना आपल्या शॉर्ट्समध्ये, ते बघून ते मग ती म्हणते हॅपी बर्थडे टू यू फुकून म्हणते. मग मी तिला सांगत होते नाही का, असं फुकलीस ना तर दिवा फुकलीस की नाही का स्वामी येतील आणि फटके देतील, म्हणून तिला सांगत होते. तेच चालू होतं आमचं मायलेकीचं. आणि इथं बोलता बोलता भाकरी पण करायला लागले. भाकरी पटकन इझी होतात, जास्त वेळ लागत नाही आणि मी फास्ट गॅसवर बनवत आहे, त्याच्यामुळे नाही का पटापट वरची भाकर भाजायच्या आत नाही का खालची भाकर थापून पण होते. आणि भाकर बघा किती फुगते छान, मस्त टम्म अशी फुगली भाकरी माझ्या फुगतात, खूप छान फुगतात. चपातीचाच थोडासा प्रॉब्लेम आहे. चपातीचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणजे काय, मी लगेच मळते आणि लगेच करायला घेते, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होत असावा. मळून ठेवलं की 10-15 मिनटं नाही का छान चपात्या पण फुगतात. माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, प्लीज लाईक करून, शेअर करून, सबस्क्राईब करून कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.